महिलांचे सक्षमीकरण आणि शाश्वत गतिशीलतेच्या दिशेनं पाऊल उचलत महाराष्ट्र सरकारनं पिंक ई रिक्षा योजना सुरू केली आहे। महिला व बाल विकास विभागाच्या नेतृत्वाअंतर्गत या उपक्रमाची पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या 8 जिल्ह्यांमध्ये 10,000 पर्यावरणपूरक कायनेटिक ग्रीन इलेक्ट्रिक 3 चाकी रिक्षा तैनात करण्याची योजना आहे, ज्यामुळे महिला सक्षमीकरण आणि हरित पर्यावरणाला चालना मिळेल। प्रमुख अतिथी महिला व बाल विकास विभागाच्या अदिती तटकरे, कायनेटिक ग्रीनच्या संस्थापिका मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया मोटवानी आणि सहसंस्थापक कार्यकारी संचालक रितेश मंत्री यांच्या हस्ते शुक्रवारी कोल्हापूर इथं झालेल्या कार्यक्रमात महिला लाभार्थ्यांना पिंक ई रिक्षांचा ताफा सुपूर्द करण्यात आला। पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार प्रत्येक ई रिक्षाच्या किमतीवर 20% अनुदान देईल, तर लाभार्थी 10% रक्कम डाऊन पेमेंट म्हणून देतील। उर्वरित 70% रक्कम प्रमुख वित्तीय भागीदारांनी दिलेल्या बँक कर्जाद्वारे दिली जाईल, ज्यामधून सुलभ आणि कमी व्याजदरामध्ये आर्थिक सहाय्याची खात्री मिळेल। महाराष्ट्र सरकारने कायनेटिक ग्रीन लाभार्थ्यांशी संलग्न होण्यासाठी आणि बचत गटासोबत सहयोग करण्यासाठी विविध ठिकाणी प्रत्यक्ष उपक्रम राबवतील। त्यांना कायनेटिक ग्रीन मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यास मदत करेल। कायनेटिक ग्रीन 8 सहभागी जिल्ह्यांमध्ये 1500 चार्जर तैनात करणार आहेत। या उपक्रमाबाबत कायनेटिक ग्रीनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया मोटवानी म्हणाल्या, कायनेटिक ग्रीनमध्ये आम्ही शाश्वत गतिशीलता उपायांच्या माध्यमातून अर्थपूर्ण परिवर्तनाला गती देण्याप्रती कटिबद्ध आहोत। कायनेटिक ग्रीनचे मोबिलिटी अँड इंटरनॅशनल बिझनेसचे अध्यक्ष सुधांशु अग्रवाल यांनी पिंक ई रिक्षा हा उपक्रम महिलांना उदरनिर्वाहाचे माध्यम उपलब्ध करून देत आहेत, त्यांना स्वावलंबीपणे जीवन जगण्याचा आणि समाजाप्रती अर्थपूर्ण योगदान देण्याचा आत्मविश्वास देखील देत आहेत। कायनेटिक ग्रीन लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एजन्सी नियुक्त करणार आहे, ज्यामुळे सर्व चालक त्यांच्या ई रिक्षा कार्यक्षमतेने चालवण्यासाठी आवश्यक कौशल्यांसह सुसज्ज असतील, असं त्यांनी सांगितलं।